तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, काल मी इथं आलेलो होतो धर्मपुरीमध्ये आणि माझ्या चुलत पुतणीचा वाढदिवस होता. वाढदिवस वगैरे मस्त साजरा झालाय, सेलिब्रेट झालाय आणि आज दुपारून वापस जायचे सिरसाळ्याला. आणि सिरसाळ्याला जाण्याच्या अगोदर इथं एक महादेवाचं मंदिर आहे, खूपच जुनं. आणि तिथं जाऊन दर्शन घेऊन यायचं आता. आणि मी आणि प्रत्येक जाणार आहे दर्शनाला. आणि तिथंच मंदिराच्याच पाठीमागे शेती पण आहे. मग थोडेसे चक्कर मारून वगैरे येणार तिकडंही. प्रत्येक तयार झालेला आहे आता. तो गाडी काढून थांबलेला आहे. धर्मपुरीचं सुप्रसिद्ध सर्वात जुनं मंदिर श्री क्षेत्र मल्लिकार्जुन मरळसिद्ध देवस्थान धर्मापुरी. इथं लग्न कार्य, पुन्हा अभिषेक वगैरे, सप्ताह सगळं काही मोठ्या उत्साहात साजरा करतात. हे आहे ते प्राचीन मंदिर. खूप जुनं मंदिर आहे हे. सारखी गर्दी राहते इथं पुन्हा शनिवारी सोमवारी तर जास्त राहते, शनिवार सोमवार. आणि आता आमचे इथले दर्शन वगैरे झालेत आणि आता आम्ही इथून चाललो शेतामध्ये. चल बरे बाय. हे आहे आमचं शेतातला काढा इथला. आणि या तिकडे सगळ्या म्हशी सगळ्या एका लाईननं बांधून ठेवल्यात. हे ट्रॅक्टर, हे पिकअप, हे प्रतीक. एवढ्या डोंगरावर आम्ही 2 बोरं घेतलेत. हे आता जे तुम्ही समोर बघितला ते हा एक आहे आणि दुसरा इकडं समोर आहे मध्ये. आणि हे शेतात लावलाय आवरा. 1 एकर लावलेला आहे बाग. 2 एकर आहे, सॉरी 2 एकर आहे पूर्ण. हे आमचे तात्या ताई आम्हाला बघून हसायलेत. माझे तात्या आणि ताई पलीकडे आहेत, तुम्हाला दिसले का? हे आहेत आमचे तात्या जे आता तुम्ही वेल हे करायलात ना, वेल बांधायलेत वेल ह्याला असे. हे पूर्ण जे असे लोंबायलेले असते त्याला यांना असं वर बांधायला लागते, बरोबर आहे ना? कसं असं का? कारण याचा आवऱ्याचं मलाही काही जास्त माहिती नाहीये, कारण आमची तर आवरा नसते. शिसायला जास्त तर कापूस आणि ऊसाचं पीक घेतात आणि यावर्षी ऊसाचं पीक असल्यामुळे शेतात जास्त काही काम करायची गरज नाहीये. त्याच्यामुळे आमची पण मज्जा आहे, एवढं वर्ष आमची पण मज्जा आहे ताई. काही काम नाहीये शेतात आम्हाला. हा, ही आहे आमची ताई. तेवढे दोरे ठेवलेत त्यांनी, ते दाव्या. हा, आणि ते बांधायला चालू आहे आता, असे बांधायचे त्याला. आणि हे इथून बांधलाय त्यांनी खालून. ते सगळे एकत्र घेतला त्यांनी आणि गुंडाळून वर गुंडाळले त्याला इटाला. झाला बांधून. आमचे तात्या एकदम सायलेंटली बांधायलेत, काम करताना जास्त बोलत नाहीत तात्या. तर आवऱ्याला एक चांगलं पाणी भेटतं इथं आणि त्याच्यामुळे पीक पण चांगलं येतंय. आता कधी शेंगा चालू होणार ताई याच्या? पंचमीला. जवळपास 1 महिन्यानं आता याचे पीक चालू होते निघायला. इकडे काय म्हणतात? हा, तुमच्या इकडे आपली इथं आवरा म्हणतात, इथं धर्मपुरीमध्ये आवरा म्हणतात. तर तुमच्या इथं याला दुसरे काही नाव असू शकतं या शेंगातला, मला काय आयडिया नाही. तुम्ही आता जिथून बघत असाल तिथलं वेगळं नाव असू शकतं हे. तर तुम्ही हे वेल बघून समजून जा कोणती शेंग आहे. कारण काही जण आवरा म्हणतात, काही जण दुसरी कोणती शेंग म्हणतात त्याला, वालाची शेंग म्हणतात. तसे वेगवेगळे नाव असू शकतात वेगवेगळ्या भागामध्ये. आपल्याला दुसरा बोर हा इथं घेतलेला आहे, दुसरा बोर. आणि एक तुम्ही पाठीमागं तिकडे बघितला तो एक, आणि तो माधुबाया. नाही, आता जायचंय.
म्हणून आलतो शेतामध्ये चक्कर मारावं म्हणलं एक. मी कालचा वाढदिवसाचा व्हिडिओ बनवलाय आणि तो आता आम्ही महादोबायला टाकणार आहेत. त्याला त्याला जर काही वाटला आवडलं नाही तर तो सीन आम्ही कट करून टाकणार. तर आता सगळा फेरफटका मारून झालेला आहे. शेतात सगळी चक्कर मारून आलेलो इथं आणि आवरा पण चांगला आलाय. यावर्षी थोडासा पाऊस काळ कमी आहे पण तरी पण चांगला आलाय. हा तर आता प्रतीक सोबत मी जाणार घरी. चल निघूयात आता. तर तुम्हाला धर्मपुरीकडचं आमचं शेत कसं वाटलं तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. आणि प्रत्येक आहे आता गाडीवर बसून तयार. सारखा गाडीवर बसून तयारच असते. जस्ट आता घरी आलोय आणि आता थोडंसं काहीतरी खाऊन इथून निघणार शिसायला. टाटा. सिरसाळ्याहून. तुम्ही कुठून? आम्ही सिरसाळ्याहून. बॅग कुठून घेतो मी? इथंच आहे इथंच आहे. गोल्या टाटा. टाटा. तर आता मी पोहोचलोय घरी.